तर कसं आहे पब्लिक दणका. तर आज चाललो होतो आपण डायरेक्ट मोबाईल घ्यायला, पाटलासाठी मोबाईल घ्यायचा होता आपल्याला. तर आज आलो आपण डायरेक्ट मोबाईल शॉपीसाठी. तिथं काय काय झालं हे तुम्ही नक्कीच बघा. सकाळी सकाळी उठून वावराला मस्त पाणी लावलं, वाफे वगैरे मस्तपैकी निवांत भरून घेतले. वाफे भरल्यानंतर आपल्याला बाकी काहीच काम नव्हतं. वाफे भरून घेतले आणि डायरेक्ट पाणी दिलं वरती लावून, म्हणजे वरच्या वरात सुद्धा पाणी चालू होतं. हरभऱ्याला मस्त पाणी देणं चालू आहे. आणि उपवास असल्यामुळे गेलो फराळाचं आणायला. मस्तपैकी बिराळाचं आणलं, फराळाचं खाल्लं. विहिरीवर येऊन बघतो तर काय पाणी खूपच खोल गेलेलं होतं. वरल्यावरात पाणी चालू होतं, पण जेवढं पाणी खालून निघायचं तेवढं पाणी वरतून सुद्धा यायचं. म्हणजे भरपूर पाण्याचे सुद्धा उकळे चालू होते, कारण की नेमकाच पाणी बंद पडला आहे, त्याच्यामुळे पाणी पण सुद्धा अजून पण चालूच आहे. ते बघा, तुम्ही बघू शकता किती भारी पाणी पडतंय. असं एकदम निसर्गाचा फील भेटतोय. काय सांगू तुम्हाला, नितळ शार्प आणि काळाचा सारखं सुद्धा. आणि आता लग्नाचं पण सीझन चालू झालं, हळदीची पण लई डिमांड वाढली. आता हळदीत बिळीत देऊन टाकली लोकांना. आणि आता आम्ही चाललो बुलढाण्याला त्यासाठी मोबाईल घेण्यासाठी. पण बुलढाणा नव्हता घेणार आम्हाला घेणार होता देऊळघाटवरनं मोबाईल. तर भाऊची खुशी एकदम वेगळीच होती की काय सांगू. भाऊनं डायरेक्ट आज रोज 100चं पेट्रोल टाकतो, आज डायरेक्ट 500चं पेट्रोल टाकून दिलं. पेट्रोल टाकून निघलो आणि गाडी चालू झाली. एवढी थंडी वाजत होती, एवढं दुपार होती, पण तरी खूपच थंडी वाजत होती. तोंडा बिंडाला मुस्क बिस्क बांधलं, आलो मोबाईल शॉपीवर. पण याचं कन्फ्युजन इतकं होतं की कोणता घ्यायचा काहीच कळत नव्हतं. शेवटी मोटरोलाचा मोबाईल घेऊन टाकला. मोटरोलाचा मोबाईल म्हणजे लईच हार्ड विषय चालू सध्या महाराष्ट्रामध्ये. सगळ्याकडे मोटरोला दिसते. अनबॉक्सिंग केली मी ना मस्तपैकी. लगे खोलून बिलून बघितलं, कारण की माझी तर काही वेळ नाही आली अनबॉक्सिंग करायची, कारण की आपली तर काही एवढी पैसा नाही आपल्याकडे अनबॉक्सिंग करायसाठी एवढा मोबाईल घ्यायला. मोबाईल त्याने घेतला पण खुशच मी होतो, कारण की आता टेन्शन नव्हतं. मस्त पबजी खेळायला सोबती भेटून गेला होता आणि मी खूप खुश होतो त्याच्यापेक्षा पण जास्त. चार्जर भेटलं ती एक मोठी म्हणजे लईच चांगलं झालं, कारण की एवढे आम्ही 17,000चे मोबाईल घेतले विदाऊट चार्जर. रिकामा चार्जरसाठी वरून 2,000 रुपये द्यावं लागली. पण हे मोटरोलाचं काम एकदम बेस्ट आहे. चार्जर सगळं सोबत देतो. भाऊ पण खुश, एकदम खुश, टकाटक ओकेमध्ये मोबाईल घेतला हातामध्ये. एकदम प्रीमियम फील येत होतं, काय सांगू तुम्हाला. आणि तो खुश होणारच होता, कारण की त्याचा पहिला मोबाईल जर बघितला ना तर कोणी रस्त्यावर पडला तरी उचलला नसता. इतका गंदा हाल झाले त्या मोबाईलचे, तरी तो चालत होता. भाऊनं घेतला लाईक पबजी डाउनलोड. म्हटलं बेकार. इथं आलो मस्तपैकी कवर बिवर लावू म्हटलं मोबाईलले. कवरचे भाऊ बघितले 200 रुपयाच्या कवर होते त्याच्या. आपण काय आता नवीन मोबाईल म्हटल्यावर ते असताना नवीन नवरीसारखा तसा विषय होता. ग्लास बीस टाकला ओकेमध्ये 300 रुपयाचा. क्वालिटी क्वांटिटी एक नंबर आहे भाऊच्या इथं दुकानची. महादेव मोबाईल शॉपिंग म्हणून दुकान आहे भाऊचं. एकदम खतरनाक विषय, टॉपचा विषय. इथं येऊन तुम्ही नक्की व्हिजिट करा. एकदम रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला सगळ्या काही गोष्टी भेटतील. ग्लासची फिटिंग बघा कशी करतो, एकदम प्रॉपर मशीन टाईप. टेन्शन नाही, काय नाही. एक बार लगा डालो जिंदगी भर उखळे का नाही. कवर बिवर टाकल्यावर मोबाईल इतका सेक्सी दिसत होता, काय सांगू. एकदम भयानक रापचिक दिसत होता. डायरेक्ट इथं आलो मस्तपैकी केळं वगैरे घेतले घरच्यांनी. केळं सांगितले होते. परत मस्तपैकी पनीर घेतलं आणि आता आम्ही निघालो होतो घराच्या दिशेने. थंडी पण इतकी वाजत होती की काय सांगू. भयानक थंडी होती, भयानक सांगू पण नाही शकत. आणि आजचा ब्लॉग इथं न सांगता एंड करतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. चॅनलला लाईक सबस्क्राईब फॉलो मारून टाका. जय हिंद, जय महाराष्ट्र.